नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वीरा राठोड, कल्पक विद्यार्थी समूह आणि यशवंत महाविद्यालय नांदेड मराठी विभाग आयोजित युवा प्रतिभावंतांशी संवाद या उपक्रमाअंतर्गत आज या ठिकाणी माझी निर्मिती प्रक्रिया, माझे लेखन, मी आणि माझ्या लेखनाचा प्रवास या संदर्भाने विद्यार्थी मित्र, साहित्य रसिक श्रोत्यांशी मी संवाद साधावा अशी विनंती आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी कल्पक विद्यार्थी समूह, यशवंत महाविद्यालय नांदेड मराठी विभाग आणि माझे मित्र प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांचे आरंभीच मी आभार व्यक्त करू इच्छितो, ज्यांच्यामुळे हा एक संवाद या ठिकाणी मला आपल्याशी साधायची संधी मिळालेली आहे. मित्रहो, माझ्या एकंदरीत निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात मी काहीतरी व्यक्त व्हावं, माझी एकूण लेखनाचा जो काही प्रवास आहे तो मी आपणासमोर या ठिकाणी मांडावा, ही एकंदरीत या आजच्या संवादाची पार्श्वभूमी आहे. माझ्या लेखनाच्या संदर्भात मी जेव्हा विचार करू लागतो किंवा मी माझ्या लेखनाच्या संदर्भात जेव्हा काही सांगू इच्छितो, तर माझ्या लेखनाची एकूण भूमी आणि भूमिका जी काही राहिलेली आहे, खरं तर लेखनाने मला एक नवा जन्म दिलेला आहे असं मी स्वतः मानतो. लेखनामुळेच मला एक स्वतःचं अस्तित्व मराठी साहित्यातच नाही तर एकंदरीत आपल्या समाजामध्ये एक जे काही ठळक असं नाव मिळालं ते लेखनामुळे मिळालेलं आहे. आणि एकंदरीत मी जेव्हा माझ्या जगण्याच्या प्रवासाकडे पाहतो, मी माझ्या लेखनाच्या प्रवासाकडे पाहतो, त्यावेळेस काही ओळी मला सांगाव्याशा वाटतात. एकंदरीत माझ्या जगण्याच्या संदर्भाने या ओळी लागू पडतात. वाचा जर लाभली नसती, वाचा जर लाभली नसती तर कसा मी जगलो असतो, सल मनातच राहिली असती, तडफडून मेलो असतो. अशाच जळल्या खपल्या पिढ्या बापजाद्यांच्या, अशाच जळल्या खपल्या पिढ्या बापजाद्यांच्या, पोटास 2 कुटक्यांच्या केल्या असत्या राखोळ्या. जे दुःख युगायुगांचे घेऊन चालती तांडे, जे दुःख युगायुगांचे घेऊन चालती तांडे, राबणे आणि मरणे हे नितभोगाचे पाडे. लेखणीने दिला नवजन्म, फोडिला टाहो शब्दांनी. लेखणीने दिला नवा जन्म, फोडिला टाहो शब्दांनी. अनवधू लागली वाचा, करुणेची अर्थ कहाणी. अनवधू लागली वाचा, करुणेची अर्थ कहाणी. अशा पद्धतीने माझ्या एकूण जगण्याला आणि माझ्या लेखनाला प्रारंभ झाला, सुरुवात झाली. म्हणजे मी माझ्या पहिल्या कविता संग्रहाच्या अर्पणपत्रिकेतच लिहिलेलं आहे. हा उधळलाय भंडारा नावाची ती कविता आहे. ही कविता नाही आहे केवळ,
ही आहेत, ही कविता नाही केवळ, ही आहेत उजेडाच्या दिशेने आरोळ्या ठोकत निघालेली बिनभरवशाची पावले. हा अंधारातून उजेडाकडे प्रवास करणारा तांडा आणि त्या तांड्याची वेदना कुठेतरी मला या कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करायला मिळाली. आणि मी ज्या परिवेशातून आलो त्या परिवेशाचा एकूण रंगरूप काय होतं, त्यांची हाल अपेष्टा काय होत्या, तर माझ्या तांडा कवितेत मी मांडलेलं आहे. रंग थिगळांचे 12 थिगळांचे अंग, नक्षी कोरी व दुःखाची जन्म फुटलेले विंग. चंद्र जिंको भले कुणी, आम्हा लागला न मेळ, जन्म घेऊन चालतो फाटक्या खेटरांचा तळ. पापणीतल्या पाण्याने भरलेली रीती झोळी, मृगजळा व जगणे मागे संसाराची होळी. देह पाषाणाचा केला खूप भोगून या हाल, परी पेटलीच नाही कधी आम्हादारी चूल. किती दिवस सोसावी अशी जगण्याची सोस, किती दिवस सोसावी अशी जगण्याची सोस. येथे अंधार टाळून कधी उजाडेल दिस, येथे अंधार टाळून कधी उजाडेल दिस. असा सगळा अवताल भोवतालचा परिवेश, अज्ञान, अशिक्षितता, अस्थिरता, या सगळ्या अंधाराच्या ज्या काही शृंखला आहेत या शृंखलांमध्ये तो अडकलेला होता. आणि या सगळ्या अंधाराच्या वाटेवर चालायचं होतं. आणि अशा वेळेला एक त्या चालण्यासाठी जे काही बळ देणारी जी गोष्ट होती, अनेक गोष्टींपैकी ती होती कविता. आणि त्या कवितेला ते माझं जे काही दुखणं आहे, ती माझी जी काही व्यथा आहे, ती माझं जे काही मनातली जी काही अस्वस्थता आहे ती मी सांगत गेलो. आणि मी एक कविताच लिहिलेली आहे की मी काळजातली एक एक सल बाहेर काढून ठेवतोय आणि लोक व्हा म्हणतात. काय आश्चर्य, काय आश्चर्य, जीवो काय म्हणतात, दुःखाला सुंदर उपमा काय देतात. कोणत्या काळात सुंदर होते दुःख, कोणत्या काळात सुंदर होते दुःख. जगण्याची सारी वीणच विस्कटून टाकणाऱ्याला हसत हसत कवटाळीत नाही कोणीच. ही माझी जगण्याची व्यथा होती, ही माझी एक जगण्याविषयीची तक्रार होती, जगण्यामध्ये जे काही एक संघर्षाच्या वाटेवर होतो. आणि हे कुठेतरी कवितेच्या माध्यमातून ते मनात साचलेलं, म्हणजे आजीने कधीतरी गोष्ट सांगितलेली असते की आपल्या मनात जे काही आपल्या मनाला खाणारं आहे ते मनात फार काळ ठेवू नये, त्याची पीडा होत असते. आणि म्हणून कुणाला सांगायचं आपलं रडगाणं, कुणाला सांगायचं आपलं दुःख, कुणाला सांगायचे आपल्या हाल अपेष्टा व्यथा वेदना. तर त्या हाल अपेष्टा व्यथा वेदना सांगायला मला मिळाली कविता. आणि मी कवितेशी बोलत गेलो, कवितेला माझं दुखणं सांगत गेलो. आणि त्या दुखण्याला एक सुंदर, त्या माझ्या वेदनेला एक सुंदर रूप या कवितेच्या माध्यमातून मिळालं. ही माझ्या कवितेच्या जन्माची कथा आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण आयुष्यात ठरवतो काहीतरी वेगळंच आणि आपल्या वाट्याला काहीतरी दुसरंच येत असतं. म्हणजे खरं तर मला कधी स्वतःला असं वाटलं नव्हतं की मी कधी काळी काहीतरी लिहू शकेल, काहीतरी लिहून होईल माझ्या हातून. परंतु काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात आणि त्या जसं जसं आपण जगण्याचा प्रवास पुढे पुढे करत असतो त्या पद्धतीने जशा वाटा आपल्यासमोर येत असतात त्या वाटांवर आपण सामर्थ्याने खंबीरपणे पाऊल ठेवून चालायचं असतं. आणि हे जे काही प्रयत्न आहेत हे चालण्याचे ते मात्र निकराचे असावे लागतात, ते मात्र तेवढ्याच हिमतीचे असावे लागतात. आणि त्या हिमतीने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे तुम्हाला पुढे घेऊन जात असतं. असाच एक प्रवास माझ्या जगण्याचा झालेला आहे. म्हणजे खरं तर माझ्या अगदी साहित्याच्या भाषेत सांगायचं झाल्यास कुठेतरी डोंगर कपारीतून एक झरा फुटला होता. त्या झऱ्याने हळूहळू आपला मार्ग शोधत शोधत कुठेतरी ओढ्याहून ओहळाचा ओढा होत होत पुढे नदीला मिळून तो कधी या मराठी सारस्वताच्या साहित्यात महासागरात येऊन मिळाला. ही एक गोष्ट आहे, ही एक अशी एक कहाणी आहे. आणि एकंदरीत म्हणजे खरं तर माझं एकूण वाङ्मयीन आयुष्य जर बघितलं तर अगदी फार काही अधिक नाही. एक 15-16 वर्षाचं माझं अगदी उणपुरं 15-16 वर्षाचं माझं वाङ्मयीन आयुष्य. खरं तर मी उणपुरं याच्यासाठी सांगेन की जेव्हा कुठल्याही कलेच्या प्रांतात, कुठल्याही निर्मितीच्या प्रांतामध्ये जेव्हा तुम्हाला काहीतरी मिळवायचं असतं ना,
तर खूप मोठी साधना लागत असते आणि साधना ही काही साधी नसते, तर ती तुमचं आयुष्य मागत असते. म्हणजे जेव्हा तुम्ही आयुष्य देण्याची तुमची तयारी असते ना कुठल्या तरी साधनेमध्ये, तर ती तुम्हाला नक्कीच एक दिवस ती उजळून किंवा तुम्हाला रूप देऊन जाते, तुम्हाला उजळून जाते. म्हणजे आयुष्याची साधना ही तुम्हाला जळण्यासाठी असते आणि त्या जळण्यातून तुमची उजळण्याची कहाणी निर्माण होत असते. म्हणून अगदी 15-16 वर्षाच्या या वाटचालीमध्ये जे काही थोडं थोडं माझ्या हातून लिहून झालं आणि त्या लिखाणातून किंवा त्या लिहिण्यातून मला जे काही एक नाव मिळालं, वीरा राठोड, हे जे काही आज तुमच्या सर्वांच्या समोर आलं, की मी म्हणतो की खरं तर खऱ्या अर्थाने म्हणजे माझ्या जगण्यामध्ये आणि एकूणच लेखनाच्या पातळीवर लेखनाने मला खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे हे असं ही गोष्ट का सांगतोय मी, लेखनाने मला सामर्थ्यवान का केलं, तर लेखनाने मला लेखनाने वाचा दिली, लेखनाने मला अभिव्यक्त होण्याचं धाडसाने आणि निडरपणे अभिव्यक्त होण्याचं एक साधन दिलं. किंवा ती वाचा खंबीरपणे सत्यवधू पाहणारी वाचा आणि अन्यायाला आणि अत्याचाराला किंवा एकूणच सगळ्या या गोष्टींना, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी वाचा मला याच लेखनाने किंवा याच कवितेने दिलेली आहे. म्हणून लेखनाने खऱ्या अर्थाने मला सामर्थ्यवान केलं असं मी स्वतः म्हणेन. की जसं प्रत्येकाचा एक वेगवेगळा अनुभव विश्व असतो, तसं प्रत्येकाचं जसं अनुभव विश्व असतो तसं माझंही एक अनुभव विश्व आहे. ते माझं जे काही अनुभव असे अगदी छोटं, म्हणजे माझ्यापुरतं ते खूप मोठं जरी असलं तरी ते जगाच्या ह्याच्यामध्ये एक छोटंसं माझं अनुभव विश्व आहे. आणि त्याला मी म्हणेल की एक थेंबातलं तळं, आणि त्या थेंबातल्या तळ्यातले काही मोती मला वेचता येतील का, त्या आपल्या छोट्याशा जगातून, छोट्याशा विश्वातून मला जे काही शोधायचे, जे काही मांडायचे ते मी माझ्या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे माझं जग कुठलं आहे, तर माझं जग मी जसं म्हणालो की माझ्या जगण्याचा परिवेश हा आदिम लमाण तांड्यांचा, भटक्या विमुक्त समूहाचा, भटक्या विमुक्त जमातींचा, त्याच्याही पलीकडे आदिवासी म्हटल्या गेलेल्या त्या सगळ्या आदिम समूहातला हा माझा जगण्याचा परिवेश आहे. हाच माझा जगण्याचा परिवेश अतिशय ग्रामीण, डोंगराळ, डोंगरदरे, नदी नाल्यातला हा प्रदेश आहे. आणि तिथून हा माझ्या एकूण जगण्याचा प्रवास सुरू झाला. आणि त्या ठिकाणी कुठेतरी माझ्यावर एक माझ्या जगण्याने संस्कार केले आणि माझ्या त्या परिवेशाने मला जसं एक अभावाचं जगणं दिलं, तसं मला झगडण्याचं एक सामर्थ्य दिलं. कारण अभावामध्येच माणूस झगडत असतो आणि त्या झगडण्यातून स्वतःला सिद्ध होण्याची एक जी काही क्षमता आहे ती कुठेतरी त्या ठिकाणी ती पेरल्या गेली. आणि या सगळ्या ह्याच्यातून हे जे काही माझ्या वाट्याला आलेले अनुभव आहेत, माझ्या परिवेशातून, माझ्या जगण्यातून, माझ्या जगण्याच्या वाटचालीतून, ते मी कवितेजवळ सांगत जातो. म्हणून मी म्हणतो, मी कवितेजवळ उसवत गेलो काळीच, आणि कवितेनंही मला भरभरून प्रेम दिलं. कवितेनेही मला अतिशय आपले बाहू पसारून माझं स्वागत केलं, मला कवटाळून मिठी मारली आणि आपलंसं करून घेतलं. कवितेने माझा आक्रोश ऐकला, माझं गराणं ऐकून घेतलं, आणि केवळ ऐकलंच नाही तर त्या माध्यमातून मी माझा आक्रोश, माझ्या समूहाचा आक्रोश, माझ्या समूहाच्या हाल अपेष्टा, माझ्या समूहाच्या दुःख, व्यथा, वेदना आणि त्यांचं जे काही गराणं आहे ते मी माझ्या कवितेतून मांडू शकलो. आणि पर्यायाने त्या सगळ्या मुक्यांचा आवाज मी माझ्या या कवितेच्या माध्यमातून होऊ शकलो. आणि म्हणून माझ्या लेखणीने, हीच माझ्या लेखणीची खऱ्या अर्थाने एक जन्मकथा सांगता येईल. म्हणजे सुरेश भटांच्या शब्दात सांगायचं झाल्यास, कालचे सारे मुके आज बोलू लागले, आपुल्या शब्दांसवे दुःख तोलू लागले. म्हणजे हे जे काही आपलं दुःख आहे, आपल्या वेदना आहेत, आणि ते कशामुळे आहे याचा शोध, या सगळ्या पाठीमागची कारण मी माणसा शोधू लागलो. आणि यातूनच या सगळ्या माझ्या कवी लेखक म्हणून असण्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला. आणि मला वाटतं की माझं कवी लेखक म्हणून असणं, विचार करणं, हे माणूस म्हणून जिवंत असल्याचं लक्षण आहे असं मी स्वतः मानत आलेलो आहे. मी खरं तर लेखनाकडे कसा वळलो, हे एक अपघाताने मी या सगळ्या लेखन प्रक्रियेकडे किंवा लेखनाकडे वळलो असं मी म्हणेल. की माझ्या एकूणच जडणघडणीचा काळ आणि माझं जे काही भावविश्व आहे
ते प्रचंड संघर्षाने भरलेलं आहे. गरिबीचे चटके सोसले, कौटुंबिक पातळीवरचा खूप मोठा संघर्ष सहन करावा लागला. एक प्रचंड समाज व्यवस्थेमध्ये एक प्रचंड अवेरलेपण होतं, एक प्रचंड तुटलेपण माझ्या वाट्याला आलेलं होतं. आणि या सगळ्या याच्यातून होणारा जो काही कोंडमारा आहे, जी काही घुसमट आहे, आणि या सगळ्या पातळ्यांवर बरेच अनुभव असे येतात की आपल्या जवळचे सुद्धा खूप दूर निघून जातात, खूप दुरावलेले असतात. आणि अशा वेळेला तुम्ही एकटे जगत असता आणि एकट्याने त्या सगळ्या गोष्टी सहन करत असता. ते सगळं जगणं तुम्ही अंगावर घेत असता. अशा वेळेला एक प्रकारे एक मूकपण त्या व्यक्तीला येऊन जात असतं. तशा अवस्थेतून मी सुद्धा गेलेलो आहे. किंबहुना बऱ्याच अंशी अनेकांना याच अवस्थेतून जावं लागतं. अनेक लेखक आपण गेलेले पाहतो. या सगळ्या काळात मला कवितेने जवळ केलं आणि कवितेने मन मोकळं करण्यासाठी आपली हक्काची कूच दिली. आणि म्हणून मी कवितेला माझ्या एका कवितेत म्हटलेलं आहे की कविता ही माझी माय, माझी सखी आणि माझा मित्र. म्हणून मी कवितेला मी संबोधलेलं आहे, कविता माझी माय, माझी सखी. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये खरं तर कोणत्याही कलाकृतीमध्ये जसा त्या सृजकाच्या जगण्याची सावली पडलेली असते, त्याच्या अवतालभोवतालचा परिसर त्याच्यामध्ये येत असतो. अगदी माझ्याही कवितेत त्या पद्धतीनेच माझ्या अवतालभोवतालचा परिवेश, त्यांच्या सगळ्या जगण्याच्या ज्या काही कहाण्या आहेत, त्यांच्या जगण्याच्या ज्या काही कल्पना आहेत, त्यांच्या जगण्याच्या ज्या काही अपेक्षा आहेत, त्या सगळ्या याच्यातून व्यक्त झालेल्या आहेत. त्यांचं रंगरूप, त्यांचे स्वभाव, या सगळ्या गोष्टी, त्यांचा भौगोलिक परिवेश, त्यांचं सांस्कृतिक परिवेश, त्यांचं सामाजिक जीवन, या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या सगळ्या तांडे वाड्या वस्त्यांवरच्या, आदिवासी पाड्यांवरच्या या सगळ्या जगण्याचा एक रंग या कवितेमध्ये कुठेतरी आलेला मला असं वाटतं. कारण ती एक तुम्ही ज्या समूहामध्ये जगत असता, ज्या पर्यावरणामध्ये जगत असता, ज्या काळामध्ये जगत असता, त्याचे सगळे प्रतिबिंब तुमच्या लेखनामध्ये उतरत असतात. त्यांचे सुख दुःख, त्यांचे सगळे सण उत्सव त्योहार समारंभ किंवा एकूण जगण्याची जी काही त्यांची जी काही एक जगण्याचं एक राडगाडगं आहे, त्याचं प्रतिबिंब, त्यांचं एक अनुभव विश्व, या सगळ्या तुमच्या सृजनामध्ये, तुमच्या अभिव्यक्तीमध्ये ते येत असतं. आणि एका अर्थाने ते सर्व काही मी जे अनुभवलेलं आहे तेच कुठेतरी मी माझ्या अभिव्यक्तीमध्ये मांडलेलं आहे. म्हणजे या सगळ्या ह्याच्यातून लेखकावर जसा एक समाजाचा प्रभाव पडत असतो, तसाच लेखकाचाही त्या समाजावर प्रभाव पडत असतो. आणि एका अर्थाने म्हणजे लेखक लिहितो म्हणजे काय करतो, तर एका अर्थाने तो स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असतो, स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेत असतो. आणि त्याचबरोबर तो जगाचा म्हणजे जगाच्या सगळ्या ज्या काही आपण ज्याला म्हणूयात की सृष्टीच्या निर्मितीपासून ते जगाच्या सगळ्या अस्तित्वाचा शोध तो घेत असतो. म्हणजे तो आंतरबाह्य शोध आपल्या लेखनातून घेत असतो. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे ह्या सगळ्या शोधाची एक कहाणी म्हणजेच अभिव्यक्ती असते असं आपण म्हणायला हरकत नाही. एका अर्थाने माझे लिहिणे हे दुसरे तिसरे काही नसून माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचा, माझ्या परिवेशाचा आणि माझ्या जगण्याचा आणि जगाच्या अस्तित्वाचा शोध आणि जगामध्ये आपल्या अस्तित्वाचा शोध, असं एकंदरीत या लेखनातून मी कायम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत ग्रंथांबरोबरच म्हणजे मी जसं या सगळ्या वाचन लेखन प्रक्रियेमध्ये जसं आलो, त्यावेळेस आपण खूप पुस्तकं वाचत असतो, अनेक पुस्तकं आपल्याला प्रभावित करत असतात, अनेक लेखक आपल्याला प्रभावित करत असतात. तसे अनेक लेखकांचे प्रभाव, अनेक पुस्तकांनी माझ्यावर प्रभाव केला. पण मी या सगळ्या वाटचालीमध्ये मी असं म्हणेल की मी जेवढी पुस्तकं वाचत गेलो त्याच्यापेक्षा अधिक मी माणसं वाचली. म्हणजे मी माणसं वाचायला शिकलो. पुस्तकं तर वाचायला शिकलो, पण मी माणसं वाचायला शिकलो. प्रत्येक व्यक्ती हे तुमच्या समोरचं एक ग्रंथ असतो, एक पुस्तक असतं, एक खऱ्या अर्थाने ते एक त्याला आपण महाकाव्य म्हणू शकतो, एक
महाकादंबरी म्हणू शकतो, असं त्याचं एक जगणं असतं. कारण ह्याच्यामध्ये काय आहे, त्या व्यक्तीमध्ये खूप साऱ्या वृत्ती, प्रवृत्ती, त्याच्या भावना, संवेदना, त्याचं जगणं, जगण्याच्या अनेक छटा, त्याच्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून माणसं मी वाचायला शिकलो आणि या माणसांमध्ये मला खूप काही वेगवेगळं सापडत गेलं आणि त्यातून एक नवी दृष्टी त्यातून मला मिळत गेली. म्हणजे लेखन वाचन ही खरं तर अनुभूती आणि अभिव्यक्तीची प्रक्रिया असते. आता वाचनातून जसं आपल्याला जग समजून घेत असतो आपण, तसंच लेखनातून आपण जे काही जग आपल्याला समजलेलं आहे, आपण स्वतः आपल्याला जे समजलेलो आहोत आणि आपल्याला हे विश्व जे काही समजलेलं आहे, ही इथला समाज जो काही समजलेला आहे, त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया आपण व्यक्त करत असतो. म्हणजेच लेखन ही एक अभिव्यक्ती असते आणि ती अभिव्यक्ती काय असते, तर आपला जो काही अनुभव आहे, आपल्या जगण्याचा जो काही शोध आहे, त्या शोधातून जे काही आपल्याला सापडलेलं आहे तेच म्हणजे अभिव्यक्ती असते. ती फक्त प्रत्येकाच्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे ती आलेली असते. म्हणजे खरं तर हा जो काही लेखन वाचनाचा आणि अभिव्यक्ती आणि अनुभूतीचा जो काही एकूण ही जी काही प्रक्रिया आहे, ती अतिशय आनंददायी आहे आणि तेवढीच ती पीडादायी सुद्धा म्हणता येईल. म्हणजे पीडा ही निर्मितीच्या पातळीवरची, पण जेव्हा आपण जग समजून घेत असतो ना, त्यावेळेस ती एक रंजक आणि आनंददायी अशी प्रक्रिया आहे. आणि एकूणच या सगळ्या समजण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण शहाणे होत जातो. आपल्याला खूप काही जगाचं ज्ञान आपल्याला मिळत जातं आणि त्यातून आपण शहाणे होत जातो. खरं तर म्हणजे साहित्य सृजन हा एक प्रकारचा या सगळ्या अनुभूती आणि अभिव्यक्तीच्या या सगळ्या ह्याच्यातून एक प्रकारे तो एक संवाद चाललेला असतो. तो संवाद कुणाशी असतो, तर तो संवाद निर्मितीच्या पातळीवर तो जगाशी असतो, तो स्वतःशी असतो, स्वतःच्या अंतरात्म्याशी असतो, वाचकांशी असतो, समाजाशी असतो. अशा अनेक घटकांशी तो आपला संवाद सुरू असतो. आणि साहित्य सृजन हे एक प्रकारे तो एक त्या सगळ्या शोधाच्या वाटेवर किंवा एक प्रकारचा शोध, म्हणजे हा शोध आत्मशोध म्हणूयात, हा स्वचा शोध म्हणूयात, हा जगाचा शोध म्हणूयात किंवा एकूण जगाचा आणि जगण्याचा शोध म्हणूयात. म्हणजे या सगळ्या शोधामध्ये भूत, भविष्य, वर्तमानाकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहत असतो, सगळ्या घटित अघटिताकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहत असतो आणि या सगळ्या ह्याच्यातून एक इतिहास आणि संस्कृतीचाही एक शोध वेगळ्या पातळीवर आपण घेत असतो. म्हणून हा शोध जो आहे निर्मितीच्या पातळीवर पुन्हा पुन्हा घेतला जातो आणि तो पुन्हा पुन्हा आयुष्यभर लेखक घेत असतो, कारण तो शोध हा कधीच न संपणारा आहे. एकूण ही लेखनाच्या वाटेवरची ही सगळी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या अनुभवांना आपण या सगळ्या जे काही अनुभव आलेले असतात ते अभिव्यक्ती करत असतो. म्हणजे काय करत असतो, तर आपल्या अनुभवांना वेगवेगळ्या साच्यात बसून आपण त्याला कलात्मक रंग देण्याचे आपण प्रयत्न करत असतो. मग हे खरं तर नवीन जो लिहिणाऱ्याने याचा विचार न करता त्याला जो काही एक साचा सापडला, जे एक आकृतीबंध, ज्याला आपण म्हणूयात कथा, कविता, कादंबरी, नाटक वगैरे, हे जे काही फॉर्म्स आहेत वेगवेगळे, जे काही आपल्या हाती लागलेलं आहे आणि जे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हाताळता येतं, त्याचा वापर करून आपल्या जगण्यातले आलेले अनुभव त्या साच्यामध्ये उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ते जो की प्रयत्न मी केलेला आहे. म्हणजे त्याच्यात खरं तर तुमची स्वतःची भाषा, तुम्हाला जी प्रभावीपणे जी भाषा तुम्हाला व्यक्त करता येते, अभिव्यक्त करता येते आणि ज्या भाषेवर म्हणजे तुम्ही सहज तुमचा प्रभाव आहे किंवा जी भाषा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्या भाषेमध्ये ते व्यक्त करा. म्हणजे अगदी आपल्याला खूप चांगली म्हणजे इतरांसारखी भाषा आली पाहिजे, त्याच्यासारखं लिहिता आलं पाहिजे असा अट्टहास न करता आपल्याला जे आपल्या भाषेमध्ये आपल्या हाताशी आलेल्या साच्यामध्ये आपल्याला आलेले अनुभव अतिशय आपण त्याच्यामध्ये व्यक्त करायचे असतात. ही झाली निर्मितीच्या पातळीवरची सुरुवातीची आरंभीची गोष्ट. म्हणजे पण हे सगळं करत असताना आपण इतराची कॉपी न करता आपल्याला आलेले जे काही अनुभव आहेत त्या अनुभवांशी प्रामाणिक राहून ते आपण व्यक्त केलं पाहिजे. म्हणजे दुष्यंत कुमारची एक गझल आहे, म्हणजे मैं जिसे ओढता बिछाता हूँ वो गझल आपको सुनाता हूँ. म्हणजे ही जी गोष्ट आहे की मी जे जगलोय, मी जे भोगलंय, मी जे बघितलंय, मी जे अनुभवलंय ते मी सांगितलं पाहिजे, कारण तेच मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. म्हणजे कल्पना करून लिहिणाऱ्या लोकांच्या बद्दल किंवा त्यांच्याबद्दल मला काही सांगायचं नाहीये, परंतु
जे प्रभावीपणे आपण मांडत असतो तर ते आपल्याला जे काही अनुभव आपल्या गाठीशी असतात, आपल्याला जे आपण स्वतः अनुभव घेतलेले असतात ते आपण प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे आणि परिणामकारक आपण मांडत असतो. म्हणून आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून मी माझ्या आयुष्यामध्ये लेखन आजपर्यंत करत आलेलो आहे. म्हणजे आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून लेखन करणं याचाच दुसरा एक अर्थ असा आहे की आपण ज्या काळामध्ये जगतोय त्या काळाला आपण प्रतिसाद देत असतो. त्या काळाचं जे काही चित्र आहे, चरित्र आहे ते आपण आपल्या लेखनातून सांगितलं पाहिजे. आपल्या अवताल भोवतालामध्ये जे काही घडतंय त्याच्यावर आपल्याला बोट ठेवता आलं पाहिजे. त्या भोवतालाला आपल्याला प्रतिसाद द्यायचा असतो. त्या आपल्या सगळ्या वास्तव आणि जे काही जगाचं वास्तव आणि वर्तमानाचं वास्तव आणि वर्तन आहे त्याच्यावर आपण बोट ठेवलं पाहिजे, ते आपण सांगितलं पाहिजे. आणि एकूणच आत्मचिंतन, आत्मसंवाद आणि आत्मशोधाबरोबरच जगाचा शोध आपण घ्यायचा आहे. जगातल्या मुक्यांचा आवाज आपल्याला व्हायचा आहे. आणि या सगळ्या वाटेवर मी मला शोधत गेलो, मी मला शोधलं म्हणून मला जग सापडलं. आणि म्हणजे खरं तर रायनर मारिया रिल्के नावाचा एक कवी आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की मीला शोधा म्हणजे तुम्हाला जग सापडेल. म्हणजे मी काय केलं, मी माझ्या लेखनाच्या पातळीवर मी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत गेलो. मला स्वतःला शोधलं, माझ्यामध्ये जे काही दडलेलं आहे त्याला शोधलं आणि त्याला कुठेतरी नाव रूपाला आलं किंवा त्याला एक अस्तित्व प्राप्त झालं. आणि माझ्या अर्थी मला जे काही जिंकायचं होतं, मला जे काही जग जिंकायचं होतं ते मला जग ओळखता आलं, ते जग मला जिंकता आलं. ही लिहिण्या वाचण्याची जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थाने एक प्रचंड ऊर्जावान अशी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेने एक प्रकारे मला प्रचंड ऊर्जा दिलेली आहे, जिला मी माझ्या जळण्या उजळण्याची कहाणी संबोधत आलेलो आहे. म्हणजे या सगळ्या जळण्या उजळण्याच्या कहाणीमध्ये म्हणजे मी असं म्हणत असतो कायम, मी खूप वाचत गेलो म्हणून वाचलो. मी वाचन करत असताना जे जे मला वाचता येईल, जी भाषा मला अवगत आहे त्या भाषेमधलं मी वाचत गेलो. मी उर्दूतलं वाचलं, मी हिंदीतलं वाचलं, मी इंग्रजीतलं वाचलं, मी मराठीतलं वाचलं, मी गुजरातीतलं वाचलं किंवा इतर ज्या काही पाश्चात्य भाषांमधून, जगातल्या अनेक भाषांमधून जे मराठीमध्ये, हिंदीमध्ये मला उपलब्ध होत गेलं ते सगळं मी वाचत गेलो. म्हणजे खरं तर ही वाचनाची प्रक्रिया ही खूप महत्त्वाची असते तुमच्या निर्मितीच्या सगळ्या वाटेवर. आणि या सगळ्या वाचनाच्या प्रक्रियेतून मी वाचत गेलो म्हणून वाचलो असं मी कायम सांगत असतो. आणि या वाचनातून मी जो लिहिता झालोय या सगळ्या मी म्हणालो की ह्या अस्तित्वाच्या शोधासाठी मी लिहिता झालोय. आणि मी स्वतःला या सगळ्या वाटेवर म्हणजे मी जसं म्हणालो की मी एका छोट्याशा तांड्यात जन्मलो, माझा परिवेश खूप छोटासा, माझा जगण्याचा अनुभव छोटासा, पण मी या सगळ्या जगण्याच्या अनुभवाला, माझ्या जगण्याच्या परिवेशाला त्याला मी कायम व्यापक करत गेलो. म्हणजे मी जगातल्या म्हणजे मी जो विचार करतो, जगातल्या प्रत्येक माणसाशी आपलं एक नातं आहे. त्या माणसापर्यंत आपल्या जगण्याच्या कक्षा रुंदावलेल्या असतात आणि तिथपर्यंत आपल्या दुःख, वेदना, सुख या सगळ्या गोष्टींची व्याप्ती असते. आणि या सगळ्या काळामध्ये म्हणजे मी जेव्हा तांड्यातून बाहेर पडलो महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी, म्हणजे खरं तर मला खऱ्या अर्थाने माझी जी काही साहित्यिक जडणघडण झाली ती औरंगाबाद या शहराने माझी साहित्यिक जडणघडण केली. खरं तर या शहराने मला खूप दिलं. या शहरामध्ये मी वेगवेगळ्या वाङ्मयीन चळवळीशी जोडला गेलो, वेगवेगळ्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडला गेलो, विद्यार्थी चळवळीमध्ये मी सक्रिय होतो. या सगळ्या चळवळींमध्ये सहभाग घेत असताना, या सगळ्यांचा अनुभव घेत असताना म्हणजे मला या प्लॅटफॉर्मवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे लेखक भेटत गेले, खूप वेगवेगळी पुस्तकं मला भेटत गेली, खूप वेगवेगळे जगण्याचे अनुभव येत गेले. आणि या सगळ्या जगण्याच्या अनुभवातून एक जगण्याची जी काही एक समज येत गेली आणि एकूण का जगायचं आणि कसं जगायचं आणि या सगळ्या गोष्टी हळूहळू त्या सगळ्या लेखनाच्या पातळीवर त्या समजत गेल्या, उमजत गेल्या. आणि खरं तर या काळामध्ये नामदेव ढसाळ वाचला, या काळामध्ये नारायण सुर्वे वाचले, या काळामध्ये खूप चळवळीतले अनेक पाब्लो नेरुदापासून पाश हा तर म्हणजे अक्षरशः खूप म्हणजे मला प्रभावित करून गेलेला असा तो त्या काळातला कवी. मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती, पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती, सबसे खतरनाक
होता है हमारे सपनों का मर जाना, म्हणजे स्वप्नांना मरू देऊ नका असं सांगणारा आणि खंबीरपणे म्हणजे लढ्याला उभं करणारा, लढ्याला म्हणजे सत्यासाठी लढायला उभं करणारा पाश मला पंजाबी कवी, ज्याला आपण म्हणजे तो खरं तर पंजाबी या भाषेमध्ये जरी जन्माला आलेला असेल तरी तो जगाच्या लढणाऱ्यांचा तो कवी, त्याची ओळख झाली. या काळामध्ये असंख्य अगणित कफी आजमी भेटले, मैं जिसे ढूंढता हूँ वो जहाँ नहीं मिलता, अशा अनेक कविता. धुमिल भेटला, धुमिल म्हणजे मुझमे रहते हैं करोडो लोग फिर चुप कैसे रहूं, अशी एक चळवळीची भाषा बोलणारा कवी भेटला. याच काळामध्ये मला रवींद्रनाथ टागोरांची कविता वाचली. अगणित हिंदीतले अनेक मातब्बर कवी या काळामध्ये वाचायला मिळाले. विष्णू खरे आहेत, चंद्रकांत देवताले आहेत, लीलाधर मंडलोई आहे, मंगलेश डबराल आहेत, कितीतरी राजेश जोशी आहेत, कितीतरी नावं मला सांगता येतील. या सगळ्या कवी दुष्यंत कुमार आहेत. म्हणजे या सगळ्यांनी एक लेखनासाठी एक भूमी तयार केली. मराठीतले अनेक नावं घेता येतील. दीपू चित्रे, त्याच्यानंतर अरुण कोलटकर, या सगळ्या कवींना वाचत होतो. नामदेव ढसाळ आहेत, अरुण काळे आहेत, भुजंग मेश्राम आहेत. ह्या सगळ्या कवींच्या कविता वाचल्यानंतर एक कवितेची एक जाण, एक कवितेची दृष्टी, कविता चांगली कविता कशी असते, चांगली कविता आपल्या हातून लिहिल्या गेली पाहिजे, असा एक सगळा. याच काळामध्ये चळवळीमध्ये सहभाग घेत असताना एक पुरोगामी विचारांवरची जी काही एक श्रद्धा आहे, ते पुरोगामी विचारांवरची श्रद्धा ही अढळ होत गेली. पुरोगामी विचार मजबूत होत गेला आणि एकूणच सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये एक दृष्टी प्राप्त झाली आणि त्या दृष्टीतून लेखनाला एक वेगळी दिशा प्राप्त झाली. आणि एकूणच या सगळ्या याच्यातून मी ज्या घटकांसाठी मला लिहायचं होतं, म्हणजे स्वतःचे अनुभव, स्वतःच्या जगण्याची जी काही एक कल्पना आहे ती तर मांडायचीच होती किंवा ती मांडतच आलेलो आहे, परंतु माझं जे काही जग सदा दुर्लक्षित लेल्यांचं जे जग आहे, म्हणजे ते खऱ्या अर्थाने माझ्या चिंतनाचा विषय होते. आणि एकूणच त्यांच्या प्रतीची कणव, त्यांच्या प्रतीची चीड, त्यांच्यासाठीचा आवाज कुठेतरी माझ्या लेखनाने झालं पाहिजे. हे सगळे जे काही संस्कार आहेत या सगळ्या चळवळीच्या सहभागातून, या चळवळीच्या काळामध्ये औरंगाबाद सारख्या शहरामध्ये या सगळ्या उपक्रमांमध्ये, सगळ्या चळवळींमध्ये सहभागी झाल्यामुळे ते माझ्या लेखनामध्ये कुठेतरी येऊ शकले असं मला वाटतं. आणि एकूणच या सगळ्या ह्याच्यातून, या सगळ्या शोधाच्या परिक्रमेमध्ये मला माझे रूट्स शोधायचे होते, माझ्या जगण्याचा इतिहास शोधायचा होता. या सगळ्या माझ्या परिवेशावर लागलेलं जे काही एक बंधनं आहेत त्या बंधनांची उकल करायची होती. आणि एकूणच या सगळ्या ह्याच्यातून माझ्यातल्या लेखकाला काळाचे, म्हणजे खऱ्या अर्थाने मला लेखक म्हणून जे काही काळाचं भान येत गेलं, ते काळाचं भान येण्यामागे या सगळ्या चळवळी आणि हे सगळे चळवळीतले लेखक आणि एकूणच जे सत्यासाठी, सत्य शोधनासाठी आणि समष्टीसाठी लेखन करणारे जे लेखक आहे, या सगळ्या लेखकांच्या, कवींच्या, त्यांच्या प्रभावातून आणि त्यांच्या वाचनातून मला काळ आणि काळाचं भान येत गेलं आणि त्या काळाच्या पटलावर आपण काय व्यक्त झालं पाहिजे हे मला उमगू लागलं आणि ते मी बोलू लागलो. खरं तर लेखकाला काळाचं भान का असलं पाहिजे, तर लेखक हे काळाचं होकायंत्र असतं आणि एकूणच त्याला काळाची भाषा कळली पाहिजे, काळाचं चरित्र कळलं पाहिजे, काळाचं व्याकरणही कळलं पाहिजे. आणि हे का कळले पाहिजे, तर प्रश्न ज्या पिढीचे असतात त्या पिढीनेच त्या प्रश्नांची सोडवणूक करायची असते, त्या प्रश्नांसाठी झगडायचं असतं. म्हणून त्या लिहित्या लेखकाला त्या काळाचं आकलन होणं, त्या काळाचं भान असणं अतिशय गरजेचं असतं. आजचा काळ जर आपण बघितला तर आजच्या काळाची म्हणजे भयंकर जे काही चित्र आहे, भयंकर जी काही विद्रुपता आहे ती आपल्या समोर भयान अशी आहे. एकूण आज अस्मितांचा बाजार भरलेला आपल्याला सगळीकडे दिसतो. म्हणजे खऱ्या अर्थाने आज जर आपण पाहिलं तर माणसांमधला संवाद कुठेतरी तुटलाय, संवाद हरवलेला आहे असंही आपल्याला दिसतं. म्हणजे हे असं
तुटलेपण, एकाकीपण किंवा भयान निराशात्मक असं सगळं आजचं एकूण काळाचं रूप आपल्याला म्हणता येईल. म्हणून मी माझ्या एका कवितेतच कवीचं कर्तव्य काय असतं ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवीचं कर्तव्य काय असतं, तर कवीनं काय केलं पाहिजे, तर कवीचं कर्तव्य काय, तर मी ज्या काळातून जातोय त्या काळाची गोष्ट नाही सांगायची, तर कुठली सांगायची? रक्ताने माखलेले पथ, युद्धरत जनपद आणि घरातली गोष्ट नाही सांगायची, तर कुठली सांगायची? इतिहासाचे सत्य सांगेन तर तुम्ही उगीच तिळपापड व्हाल, तुमच्या चारित्र्यावरून पडदा उचलीन तर नागवे होऊन उघडे पडाल. सर्वांनाच माहीत आहे तुमचे कर्तव्य काय, इज्जत काय आणि काय आहे विचार. मी कवी आहे मी. कवितेचे कर्तव्य पार नाही पाडायचे तर काय करायचे? अशी एक कविता मी लिहिलेली आहे. कवीचं कर्तव्य काय असतं, तर कवीचं कर्तव्य हेच असतं की कवीचं कर्तव्य हे सत्य शोधनाचं काम करत असतं किंवा त्यानं केलं पाहिजे. सत्यावर बोट ठेवलं पाहिजे, त्याने असत्यावर परखड सवाल उचलला पाहिजे. त्या ज्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर त्याने बोललं पाहिजे. तेव्हा कुठे आपण ज्या चांगल्या जगाचा शोध घेत असतो, आपण आदर्श जगाचा शोध घेतो, आपण आनंदी जगाचा शोध घेतो, या सगळ्या जगाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, त्या जगाचा शोध आपण घेऊ शकणार नाही किंवा ते जग आपण निर्माण करू शकणार नाही. जोपर्यंत अन्याय अत्याचार आहे, जोपर्यंत विषमतेची दरी कायम उभी आहे, तोपर्यंत आपण सुखकारक आणि स्वास्थ्यहारक जग आपल्याला सापडणार नाही. हे सुखकारक, स्वास्थ्यहारक आणि जे काही आपल्याला जग निर्माण करायचं आहे, तर ह्या सगळ्या भेदाभेदांवर, या सगळ्या उणीवांवर, या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या दऱ्यांवर आपल्याला मात करावी लागणार आहे, त्यावर बोलावं लागणार आहे. आणि मला वाटतं की काळाच्या सगळ्या पटलावर खंबीरपणे आणि निडरपणे कवीनं बोललं पाहिजे. आणि एकूणच आज आपण ज्या काळातून जातोय, ज्या सगळ्या पातळ्यांवर जर आपण पाहिलं, तर मी जसं म्हणालो की या काळामध्ये एक प्रकारे म्हणजे हे दिवस, म्हणजे आपण कोरोनाचे दिवस आहेत ते तर प्रचंड पीडादायक आहेतच, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन आपण जगाचा धांडोळा घेतो, जगातल्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो, व्यवस्थेचा विचार करतो, समाजाचा करतो, लोकमानसाचा विचार करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला कुठेच म्हणजे एक दृष्टीला आशादायक चित्र कुठेच आपल्याला फारसं दिसत नाही. प्रचंड नैराश्याने जग भरलेलं आहे. प्रचंड दुःख, पीडा, प्रचंड वेगवेगळ्या भेदाभेदाने आपला अवतीभोवतालचा परिवेश आज गुरफटलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हे दिवस खरं तर कुठल्याच अर्थाने स्वास्थ्यहारक मला तरी वाटत नाहीत. या दिवसांमध्ये एक प्रचंड पीडा आहे, एक आत्मपीडा आहे आणि एक प्रकारची परपीडासुद्धा आहे. या परपीडेतूनच आपण काहीतरी अभिव्यक्त होत असतो. या परपीडेतूनच आपण काहीतरी जगाच्या वेदना मुखर करत असतो आणि एक प्रचंड हतबलता, एक अस्वस्थता, एक प्रकारचं एक निराशा, एक प्रकारची एकाकीपण, तुटलेपण, निर्ममता, असं एक चित्र आजच्या या जगाचं आपल्याला, आणि या सगळ्या याच्यामध्ये एक प्रचंड असा अविश्वासाचं वातावरण, म्हणजे कसल्याच गोष्टींची शाश्वती उरलेली नाही, असं एक भयंकर असं चित्र आहे जे नामदेव ढसाळांनी त्याच्या कवितेतच लिहिलेलं आहे की आपण भयंकराच्या दरवाजात उभे आहोत. पण मी तर त्याच्याही पुढे जाऊन असं सांगेन की हा भयंकराचा दरवाजा आता सताड उघडलेला आहे आणि तो जे काही दुर्बल घटक आहेत, जे काही अवेरलेले आहेत, जे काही या जगामध्ये कमजोर आहेत अनेक अर्थाने, या सगळ्यांना ते गिळंकृत करत सुटलेलं आहे. म्हणजे खरं तर ह्या काळाचा जबडा इतका प्रचंड मोठा आहे की त्या जबड्यामध्ये प्रचंड महाकाय हे विश्व ते गिळून घेईल की काय, अशी एकंदरीत एवढा प्रचंड महाकाय हा जबडा आहे आणि तो प्रचंड या सगळ्या ह्याच्यातून तो जे त्याच्या समोर येईल ते गिळत सुटलेला असा हा सगळा काळ आहे. आणि या काळामध्येच खऱ्या अर्थाने सर्वाधिक माणसांची खूप गरज आहे, जवळीकतेची गरज आहे, एकमेकांना हात द्यायची गरज आहे. परंतु या काळामध्ये कुठे असं एक चित्र दुर्दैवाने आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे जीवनातलं प्रत्येक क्षेत्र आज बाधित झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जगण्या मरण्याचे प्रश्न खऱ्या अर्थाने उभे राहिलेले आहेत.
म्हणजे एका हिंदी कवीनं लिहिलेलं आहे की म्हणजे या सगळ्या काळामध्ये म्हणजे आपण संवेदनशील माणसांनी, जगाचा विचार करणाऱ्या माणसांनी गप बसल्यानंतर या समाजाची अवस्था, किंवा आपण मूकपणे सगळं बघू लागल्यावर या समाजाची अवस्था वाईट होणार आहे. म्हणजे म्हणून ते हिंदी कवीच्या कवितेची ओळ आठवते की तुम्हारे घर के एक कमरे में अगर लाश पड़ी हो तो तुम चैन से कैसे सो सकते हो. म्हणजे अशी सगळी आजची आपली अवस्था आहे. त्यामुळे खरं तर आपण या सगळ्या ह्याच्यावर एक आपलं कर्तव्य म्हणून, आपलं उत्तरदायित्व म्हणून जे काही आपल्याला शक्य आहे ते आपण बोललं पाहिजे. त्या बोलण्याने काहीतरी एक आशादायक चित्र नक्कीच निर्माण होईल. आणि एकूणच या सगळ्या ह्याच्यात एक गोष्ट मात्र आहे की जगाचा जर आपण विचार केला तर जगाची सगळी एकूण वाटचाल, म्हणजे कितीही अंधार असला, कितीही निराशा असली तरी जगाची वाटचाल ही कायमच आशावादावर चालत आलेली आहे. एक तोच आशावाद जगाला तारेल. आणि म्हणून म्हणजे एकूणच म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये कवीचं एक उत्तरदायित्व हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ब्रेकनं लिहिलेलं आहे की वे ये नहीं पूछेंगे कि उस समय वो समय अंधकार का क्यों था, लोग ये पूछेंगे कि उस समय के कवी चुप क्यों थे. म्हणजे खरं तर कवीच्या संदर्भाने ही कवीवर म्हणा किंवा लेखकावर म्हणा, विचार करणाऱ्या माणसांवर या सगळ्या काळामध्ये एक जबाबदारी येऊन पडते, एक उत्तरदायित्व येऊन पडतं की त्यांनी बोललं पाहिजे, या काळावर विचार केला पाहिजे. आणि एकूणच म्हणजे प्रत्येक लिहिणारा तो विचार करतच असतो, आपल्या काळाचा विचार करत असतो, आपल्या काळाला तो उत्तर देऊ इच्छित असतो, आपल्या काळाला प्रतिसाद देऊ इच्छित असतो. आणि या सगळ्या प्लॅटफॉर्मवर, या सगळ्या पातळ्यांवर ढसाळांनीच सांगितलेलं आहे की कवीच वाचवू शकतात पृथ्वीला सर्वनाशापासून. म्हणजे कवीकडे एक मातृहृदय असतं, एक आईचं हृदय असतं, त्यातूनच तो जगाकडे पाहत असतो. आणि पाब्लो नेरुदा ते सुद्धा त्याच्या कवितेत म्हणतात की रुको ओ पृथ्वी नावाचा त्यांचा संग्रहच आहे हिंदीमध्ये अनुवादित झालेला. म्हणजे एकंदरीत आपली जी काही एक दृष्टी आहे, आपली काही जगण्याची एक जी दृष्टी आहे ती या सृष्टीच्या, या विश्वाच्या कल्याणाची, या विश्वाचं आपण उत्तरदायित्व घेतलं पाहिजे, या जगाचा, या जगातल्या माणसांचा. आणि त्या उत्तरदायित्वातून आपण बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आणि एकूणच यातूनच कुठेतरी एक जगण्याचा किंवा या सगळ्या पातळीवर एक नवा आशावाद निर्माण होईल. आणि कुठून याच सगळ्या पार्श्वभूमीतून मी सुद्धा एक माणसाचं गाणं गाऊ इच्छितो. आणि याच माणसांच्या गाण्याच्या सगळ्या उर्मीतून सेन साई वेस नावासारखी एक जगाच्या कल्याणाचा विचार सांगणारी एक आदिम प्रार्थना, त्या प्रार्थनेतून किंवा त्या आराधनेतून प्रेरित होऊन सेन साई वेस नावाचा एक कविता संग्रह मी लिहिला. आणि त्यातून कुठेतरी जगाच्या दुःखाशी जी काही माझी नाळ जोडलेली आहे ते नातं माझं अबाधित राहावं, ते नातं टिकावं, त्यासाठी म्हणून कायम विचार करत राहतो. आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे या सगळ्या काळामध्ये खूप काही बरंचसं वाचून झालेलं आहे, खूप काही वेगवेगळं, पण असं एक सलग कुठलंच अखंड वाचन या काळामध्ये होऊ शकलं नाही. कारण अतिशय प्रचंड निराशेचा आणि प्रचंड चिंतेचा हा सगळा काळ होता. या सगळ्या काळामध्ये काही बालकविता मी मुलांसाठी लिहू शकलो, काही ज्या काही जुन्या नव्या कविता आहेत या कवितांचा एक संग्रह नजीकच्या काळामध्ये माझा येऊ घातलेला आहे. त्याचबरोबर एक मागील काही वर्षांपासून मी माय बाई लोकशाही नावाच्या एका दीर्घ कवितेवर काम करतो आहे, तेही पुढच्या काळामध्ये ते वाचकांच्या समोर येईलच. याचबरोबर मधल्या काळामध्ये मी काही वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन केलेलं आहे. त्या सगळ्या लेखांचं संकलन करून त्याचाही एक लेखसंग्रह कदाचित या येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासमोर येईल. एकंदरीत या सगळ्या प्लॅटफॉर्मवर, या सगळ्या एकूण लेखनाच्या वाटचालीमध्ये, या सगळ्या लेखनाच्या
प्रवासामध्ये आणि एकूणच निर्मितीच्या पातळीवर एक सृजनकर्ता कवी म्हणून जेव्हा मी विचार करू लागतो, या जगाचा विचार करू लागतो, त्या जगाशी माझं एक काहीतरी एक नातं आहे आणि ते नातं प्रत्येकाचं या सृष्टीशी, सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणाशी, प्रत्येकाशी ते एक वेगळ्या पातळीवरचं नातं असतं आणि तेच नातं कुठेतरी जोपासण्याचं काम मी माझ्या कवितेतून, माझ्या लेखनातून करत असतो. त्याच विषयावरची एक कविता या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतो आणि या आपल्या संवादाला आज आपण पूर्णविराम देऊयात. कवितेचं शीर्षक नातं. ह्या आपल्या वाटा भिन्न दिशांच्या, ह्या आपल्या वाटा भिन्न दिशांच्या, ज्या चारी कोनातून येऊन मिसळल्यात वितळल्यात एकमेकीत अनादी अनंत. किती धनवान आहोत आपण सारेच जण ओळखी अनोळखी. किती धनवान आहोत आपण सारेच जण ओळखी अनोळखी, जे नुसत्या सोबत असल्याच्या कल्पनेवर पावलांची साथ संगत करीत निघालोत आनंदाच्या गावाला. हा वारा सतत घेऊन येतो निरोप साता समुद्रापलीकडून कुणाच्या तरी काकुळतीची आर्तहाक. हा वारा सतत घेऊन येतो निरोप साता समुद्रापलीकडून कुणाच्या तरी काकुळतीची आर्तहाक आणि इथे खारे होऊन जाते माझ्या डोळ्यातील पाणी. हे पक्षी जे खुणावतात उतुंग भरारीने, ज्यांच्या मालकीचा नसतो कुठलाच सातवारा. हे पक्षी जे खुणावतात उतुंग भरारीने, ज्यांच्या मालकीचा नसतो कुठलाच सातबारा. हुकूमत गाजवायला तरीही त्यांच्याकडे असते अमर्याद बादशाह जगाची. ते करतात बारोमास मुसाफिरी साऱ्या हुकुमतींच्या सरहदी पार. पंखांवर आभाळ तोलत त्यांच्या पंखांवर चिकटलेले असतात उजळतीचे रंग. त्यांच्या कंठात शिरतात सृष्टीचे सूर आणि माती भरले पाय घेऊन ते सांगत फिरतात आलम दुनियेला आदिम नात्याची गोष्ट. ही माती आदिमाता आमची, ही माती आदिमाता आमची स्त्रवते प्रसवते. हे झरे तिच्यातून सचेत होतात, त्यांना आलिंगन देणाऱ्या ह्या नद्या जीव पुरवतात कसलाच मुआवजा न घेता. या काळ्या जांभळ्या हिरव्या स्तनांतून दूध झिरपत राहो तहानेच्या ओठावर. हा वारा जो मांड ठोकून बसलाय आदिपुरुषासारखा झाडा पहाडांच्या डोक्या अंगा खांद्यांवर, तो वाहत राहो आपल्याच तालात. हा काफिला आबादी आबाद हो जगरहाटीच्या शेवटच्या घटकेपर्यंत. डोळ्यांना झरण्याचा उशाप लाभो, त्या पंखात चिरंजीव धमक उरो. त्यांना परवान्यावीन पदरात घेणाऱ्या भूमीची कूस वाढती राहो. माझे डोळे लागून आहेत दाही दिशांतून मुक्त विहरणाऱ्या या सैलानी फकीरांच्या वाटेवर. ही पाखरं, या लहरी, या लाटा जे येतात दूर दूरवरून नवी उमेद घेऊन स्वप्नांच्या प्रदेशात. ते कोण लागतात माझे मलाही नाही येणार सांगता निश्चित. ते कोण लागतात माझे मलाही येणार नाही निश्चित सांगता. पण या सर्वांशी माझं काही एक अनामिक नातं जरूर आहे. पण या सर्वांशी माझं काही एक अनामिक नातं जरूर आहे, जे मी निभावत बसलोय, जे मी निभावत बसलोय, जे मी निभावत बसलोय. पुनश्च एकदा आपणा सर्वांचे कल्पक विद्यार्थी समूह, माझे मित्र विश्वधर देशमुख आणि यशवंत महाविद्यालय नांदेड यांचे पुनश्च एकदा मनःपूर्वक आभार. धन्यवाद.